नमस्कार शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जे कांद्याचं रोप आहे तुम्ही बघितलं असाल किंवा बघताय, या ठिकाणी शेंडे करपा पडलाय. का पडलाय तर या ठिकाणी वातावरणातील बदल आहे. पाऊस झालाय, दव पडले, धुकं पडलंय, दवबिंदू पडलेत. तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये स्ट्रोबिलियन मोलिक्युल गटामधलं बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे. तर बुरशीनाशक मध्ये या ठिकाणी पीआय इंडस्ट्रीचं विजमा आहे ते या ठिकाणी मारणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे शेंडे बघताय, या ठिकाणी शेंडे जे जळालेले आहेत किंवा करपाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपला विजमा चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. त्याच्यानंतर आपण अगोदरच्या स्प्रेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जो पी स्टारचा एक मोलिक्युल दिला होता आणि 40-40चं खत टाकलं होतं, त्या खतामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने काडी तयार झाली. तर या ठिकाणी तुम्हाला दाखवू शकतो, या ठिकाणी पूर्णपणे पहा काडी चांगल्या पद्धतीने तयार झालेली आहे. रोप ठोकळा आहे, चांगल्या पद्धतीने लागवड सुद्धा आहे, परिपक्व झाली. तर हा मागील फवारणीचा रिझल्ट आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळाले, काडी तयार झाली आणि रोप सुद्धा हिरवगार पद्धतीने राहिले. पण आता जे मागील 2 दिवसापासून जे दव पडते, पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस होते, त्यामुळे करपाचा प्रादुर्भाव वाढलाय. तर करपाच्या प्रादुर्भावासाठी आपल्याला या ठिकाणी जे विजमा आहे, पीआय इंडस्ट्रीचं जे बास्कुलाइड आहे ते आपल्याला या ठिकाणी मारून घ्या. एकरी 240 ग्राम प्रति एकरचं प्रमाण आहे ते आपल्याला मारून घ्या. निश्चित याचा फायदा होणार आहे. ही मागील ट्रीटमेंट आपण या ठिकाणी दाखवतोय, याचा फायदा निश्चितच तुम्हाला होणार आहे. ज्या कोणी शेतकरी बांधवांचा अशी कंडिशन झाली असेल त्यांनी निश्चितच पीआय इंडस्ट्रीचं जे विजमा आहे ते वापरून घ्यायचे. निश्चितच माहिती आवडली असेल तर निश्चित व्हिडिओ लाईक करा. अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं करून ठेवा. धन्यवाद.